दुसरं लग्न म्हणजे काय हो? ते फक्त नातं नाही तर मागच्या जखमांवर पट्टी बांधण्याचा एक प्रयत्न असतो. पहिल्या नात्यात जे तुटलेलं असतं ते फक्त संबंध नसतात, एक विश्वास आणि स्वप्न पूर्णपणे बेचिराख झालेली असतात. त्यामुळे मन घाबरतं, मनाचा एक भागही कारण तुटलेला असतो. दुसऱ्या लग्नात लोक येऊन विचारतात, मग आता सगळं ठीक आहे ना? पण त्यांना माहीत नसतं की काही प्रश्न अजूनही जिवंत आहेत आणि काही आठवणीसुद्धा डोळ्यांना अगदी काचेसारख्या स्पष्ट दिसत असतात आणि टोचतही असतात. दुसऱ्या लग्नात हसू आलं की भीती वाटते. पुन्हा कोणावर विश्वास ठेवताना मन थरथरत असतं. भीती वाटते, नक्की ही व्यक्ती व्यवस्थित असेल ना? मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो, दोघांची ही अवस्था सारखीच झालेली असते. पण कसं आहे, याचं उत्तर समाज देतो. समाज म्हणतो जीवन पुढे जात असतं, आपण त्या जीवनाप्रमाणे पुढे जावं. हो, जरूर जावं, पण मन म्हणत असतं की अध्याय पुन्हा उघडायला भीती वाटते. नव्याने पुन्हा दुसरं पान पलटायला सुद्धा माणसाचं मन खूप, कारण की अशा काही घटना आयुष्यात घडून गेलेल्या असतात काहींच्या, की प्रचंड भीतीचं सावट मनामध्ये असतं, असं अंग थरथरत असतं. तो हरलेला नसतो, पण जगायला घाबरत असतो, थकलेला असतो. दुसरं लग्न म्हणजे बळजबरी नाही, तर ते त्या लोकांची कहाणी असते. त्याचप्रमाणे विश्वास अजून पूर्ण संपलेला नसतो, पण तो ठेवायला घाबरत असतो. कुणावरही नव्याने परत तो ठेवायचा तर मनामध्ये भीती वाटत असते. पण तरीसुद्धा मी तुम्हाला एक सांगेन, जीवन संपत नाही. कधी कधी दुसरी संधीसुद्धा तुम्हाला मिळू शकते. ती शिक्षा नसते, कधी कधी देवाचं असतं. ते अजूनही प्रेम करण्यास एखादी व्यक्ती तुम्हाला पात्रही मिळू शकते. तुम्ही अजूनही आदर मिळवण्यासाठी पात्र आहात, सुख अनुभवण्यासाठी पात्र आहात. त्यामुळे असं समजू नका की सगळेच सारखे असतात, कारण की आपल्या स्वतःच्या हाताची पाचही बोटं सारखी नसतात. तसं जगामध्ये सगळीच माणसं सुद्धा सारखी नसतात. कधी कधी खूप चांगला साथीदार सुद्धा तुम्हाला मिळू शकतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे नकारात्मकतेने बघू नका. जय भवानी, जय जय.